नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनी मी बोलतोय त्यावेळेला बंगाल विधानसभेच्या 142 जागांसाठी मतदान चालू आहे आणि सध्या ज्या 4 राज्यांच्या आणि एका केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांसाठी मतदान किंवा निवडणूक झाली त्यापैकी हे शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. आज 29 तारीख आहे आणि आणखीन 4 दिवस गेले की 5व्या दिवशी म्हणजे 4 मे रोजी सगळ्याच्या सगळ्या 5ही विधानसभांच्या मतदानाचं मोजणी व्हायची आहे आणि त्यामध्ये निकाल लागतील. पण दरम्यान या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासून त्या राज्यातला मतदार कुठल्या बाजूला कल देईल, कौल देईल याविषयीच्या चर्चा माध्यमातून सुरू झाल्या होत्या. ओपिनियन पोल 2-2 महिने 3-3 महिने आधी ओपिनियन पोल येतात की या राज्यात कोणाचा वजन आहे, कोणाचा जोर आहे. आता तो जागतिक ट्रेंड झालेला आहे. अर्थात ते ओपिनियन पोल किती बरोबर ठरतात, किती चुकीचे ठरतात हे गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर हल्ली लोकांचा विश्वास उरलेला नाही. किंबहुना पत्रकारांचा सुद्धा विश्वास उरलेला नाही. राजकर्त्यांचा, राजकारणातल्या नेत्यांचा, पक्षांचा विश्वास उरलेला नाही. अगदी ज्या चॅनेलचा एक्झिट पोल आहे त्या चॅनेलवरच्या चर्चेत येऊन अनेक पक्षांचे नेते तुमचे यापूर्वीचे अंदाज किती फसलेले आहेत, चुकलेले आहेत ते पण छाती ठोकपणे सांगतात. आणि मग मतदानाच्या शेवटच्या दिवशी मतदानाची वेळ संपली की एक्झिट पोल येतात. आज सुद्धा एक्झिट पोल येतील. संध्याकाळी 7:30 नंतरची वेळ आहे. हे किती खरं किती खोटं हा विषय प्रत्येकाच्या मनात आहे. अगदी राजकारणाविषयी थोडीफार माहिती असलेला, जाण असलेला माणूस आणि वेगवेगळ्या पक्षात काम करणारा किंवा त्या पक्षाविषयी आकर्षण किंवा सहानुभूती असलेला माणूस या प्रत्येकाची ओपिनियन पोल, एक्झिट पोल किंवा हे ट्रॅकर वगैरे या बाबतीतली मतं भिन्न भिन्न असतात. आपल्या पक्षाला झुकतं माप देणारा ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल त्या व्यक्तीला आवडतो, तर दुसऱ्या बाजूच्या लोकांना तो धादांत खोटारडेपणा वाटतो. तटस्थ लोक असतात जे कुठल्याही पक्षाला स्वतःला बांधील मानत नाहीत. असे लोक काही प्रमाणात विश्वास ठेवतात आणि मग चर्चा करतात. गेल्या 3 निवडणुकांमध्ये याचा अंदाज चुकलेला असला तरी त्यापूर्वी त्याचे अंदाज बरोबर होते वगैरे वगैरे दावे केले जातात. 1980 मध्ये आपल्याकडे पहिल्यांदा या ओपिनियन पोलची सुरुवात झाली. एनडीटीव्हीचा संस्थापक, मालक आणि आता ते विकून युट्यूबर झालेला प्रणय रॉय याने 1980च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओपिनियन पोल केला होता. आणि तो तेव्हा टीव्हीचे चॅनेल इतके वगैरे असलं काही नव्हतं. एक दूरदर्शन, एक दूरदर्शन आपल्या देशात होतं. अशा वेळेला इंडिया टुडे या पाक्षिकाने, त्यावेळच्या देशातल्या सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंडिया टुडे या पाक्षिकाने तो ओपिनियन पोल छापला होता आणि त्यामध्ये जनता पार्टी पराभूत होऊन इंदिराजींना परत 2/3 बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता प्रणय रॉयने. त्याची बहुतांश सगळ्या पत्रकारांनी खिल्ली उडवली होती. अगदी इंडिया टुडे ज्या पाक्षिकाने अगत्याने प्रणय रॉयचा हा ओपिनियन पोल पहिल्यांदा छापला होता, देशातला पहिला ओपिनियन पोल, त्या खाली इंडिया टुडेच्या संपादकांनी डिस्क्लेमर छापला होता की यात व्यक्त झालेले आकडे किंवा मतं जी काय आहेत ही इंडिया टुडेची नाहीत, ती ओपिनियन पोल करणाऱ्या व्यक्तीची आणि त्याच्या संस्थेची आहेत. तेव्हा त्यासाठी आम्हाला कोणी जबाबदार धरू नये असा डिस्क्लेमर इंडिया टुडेच्या
संपादकांनी आणि प्रकाशकांनी त्याच लेखामध्ये छापलेला होता. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आपल्याकडे जे आता पेव फुटलेलं आहे सोशल मीडियामध्ये, मेनस्ट्रीम मीडियामध्ये, डिजिटल मीडियामध्ये, ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलचं, त्याची सुरुवात कुठून झाली आणि कसं ते पुढे बारगळत गेलं हे तुम्हाला प्रामुख्याने नव्या पिढीला माहिती असणं आवश्यक आहे. अगदी मी सुद्धा प्रामाणिकपणे सांगेन, मला तो ओपिनियन पोल जो काय होता तो पटलेला नव्हता. हा कोण टिकोजीराव लागून गेला असं मी सुद्धा म्हटलेलं आहे आणि लिहिलेलं सुद्धा आहे. पण ज्या वेळेला 2080च्या 1980च्या त्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि खरोखरच इंदिराजी बाउन्स बॅक करून परत आल्या, 2/3 बहुमत घेऊन पंतप्रधान झाल्या, तेव्हा हळूहळू करत ओपिनियन पोल या विषयाकडे आपल्याकडे लोक सिरियसली बघायला लागले. कारण स्वतः स्टॅटिस्टिशियन असलेला आणि त्यामध्ये पीएचडी केलेला प्रणय राय हा जाणकार आहे आणि त्यामुळे त्यानंतर 5 वर्षांनी 1984 ची लोकसभा इंदिरा हत्येनंतर झाली, तेव्हा तर त्याने जो काय ओपिनियन पोल दिला होता त्यामुळे लोक हडबडून गेले होते. ऐतिहासिक विजय, 400 पेक्षा अधिक जागा, नवे पंतप्रधान, कोवळे पंतप्रधान राजीव गांधी मिळवतील हा त्याचा अंदाज सगळ्यांना चकित करून गेला होता. पण लक्षात ठेवा, हे पहिले जे ओपिनियन पोल आहेत दोन, 1980 आणि 1984, हे दोनही ओपिनियन पोल प्रणय रॉयने केले आणि ते बरोबर ठरलेले होते. आणि त्यानंतर भारतीय राजकारणात आणि माध्यमांमध्ये ओपिनियन पोल हा सिरियसली घेण्याचा विषय झाला. आज एक्झिट पोल होणार आहे, त्यामुळे एक्झिट पोलचा देखील आरंभ वगैरे तुम्हाला जन्म सांगितला पाहिजे. 400 जागा घेऊन पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांचं मिस्टर क्लीन, स्वच्छ चारित्र्याचा माणूस अशी राजकारणात चर्चा होती. अशा वेळेला हळूहळू करत 2, 3, 4 वर्षांनी राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. पाणबुडी खरेदी, बोफोर्स तोफांची खरेदी यामध्ये कमिशन खाल्लं गेलं असे जे आरोप झाले, त्यावरून हलकल्लोळ झाला आणि त्यामुळे राजीव गांधींचे अर्थमंत्री असलेले आणि त्यांच्याच काही कृतीमुळे अस्वस्थ झाल्यावर राजीव गांधींनी त्यांना संरक्षण मंत्री केलं होतं आणि हे जे अर्थमंत्रीपद आणि संरक्षण मंत्रीपद भूषवणारे विश्वनाथ प्रताप सिंग होते, यांना शेवटी राजीव गांधींना पक्षातून काढून टाकावं लागलं. इतका गदारोळ झाला, इतका गदारोळ त्या पाणबुडी आणि बोफोर्सचा झाला होता. आणि या सगळ्या गडबडीत इंदिरा हत्येनंतर जे अनेक चित्रपट अभिनेते राजकारणात आले होते, त्यापैकी अमिताभ बच्चन यांनी अलाहाबाद या लोकसभा मतदारसंघातून लोकसभा गाठली होती. त्यांच्यावरही बोफोर्सचे काही आरोप झाले, त्यांच्या भावावर झाले. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती पत्करत अलाहाबादच्या जागेचा राजीनामा दिला आणि 1988 किंवा 89, मला आता नेमकं आठवत नाहीये, पण 88-89 मध्ये अमिताभ बच्चननी अलाहाबादचा राजीनामा दिला आणि तिथे जी पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीला विश्वनाथ प्रताप सिंग विरोधातल्या सगळ्या पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून अपक्ष निवडणूक लढले. त्यांच्या विरोधात लाल बहादूर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री हे काँग्रेस उमेदवार म्हणून अलाहाबाद मध्ये उभे होते. पण ती जागा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी जिंकली आणि तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने जिंकली. हा इतिहास मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की त्या पोटनिवडणुकीमध्ये भारतातला पहिला एक्झिट पोल झाला. सेफॉलॉजी आणि हे जे अंदाज असतात ओपिनियन पोल, यातला जनक म्हणू आपण भारतातला तो प्रणय रॉय याने अलाहाबाद पोटनिवडणुकीमध्ये
एक्झिट पोल केला होता आणि एक्झिट पोल याचा अर्थ असा की मत देऊन बाहेर पडलेला जो मतदार आहे, आपला मतदानाचा अधिकार ज्याने बजावलेला आहे, त्याला मतदान केंद्रातून बाहेर पडल्यावर गाठायचं आणि अशा निवडक लोकांचं मत विचारून घ्यायचं आणि त्याच्या आधारावर त्या निवडणुकीचा निकाल कसा लागेल याचा अंदाज व्यक्त करणं, याला एक्झिट पोल म्हणतात. म्हणजे मतदान करून बाहेर पडलेला, एक्झिट घेणारा असा जो मतदार आहे त्याच्या मताचा अंदाज घेणं, याला एक्झिट पोल म्हणतात. आणि तुम्हाला गंमत वाटेल, तो सुद्धा एक्झिट पोल पहिला प्रणय रॉयने बोलकर पक्का नेमका सांगितला होता. प्रणय रॉयने 1,00,000च्या फरकाने अनिल शास्त्रींना विश्वनाथ प्रताप सिंग हरवतील असा एक्झिट पोल मतदान संपल्यानंतर दिलेला होता आणि 99,000 आणि काहीतरी पुढे, म्हणजे 1,00,000ला एक 400-500-700 मतं कमी एवढ्या फरकाने अनिल शास्त्रींचा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी अलाहाबादमध्ये त्यावेळेला पराभव केला. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू करत भारतीय मीडियामध्ये, माध्यमामध्ये ओपिनियन पोल, एक्झिट पोल हे विषय गंभीरपणे घेतले गेले. अनेक जण या विषयाकडे वळले, सेफॉलॉजीकडे वळले. आज जे तुम्हाला एक्झिट पोल, ओपिनियन पोल करणारे दिसतात, ते सगळे हळूहळू करत या विषयाकडे वळले. अर्थात हा सगळा विषय करताना तेवढी मोठी यंत्रणा प्रत्येक सेफॉलॉजिस्टकडे असतं असं नाही. ते आपल्याला पाहिजे तसा मतदाराला भेटून त्याचा मताचा अंदाज काढणाऱ्या कंपन्यांची मदत घेतात. आणि बाजारामध्ये एखादं उत्पादन टाकायचं असेल तर त्याविषयी आधी सर्वे केला जातो की आपण जी एखादी कंपनी जे उत्पादन करणार आहे त्या उत्पादनाला सादृश किंवा त्याच स्वरूपाचं उत्पादन बाजारात इतर कुठल्या कुठल्या कंपन्यांचं आहे, कोणाकोणाला किती विक्री किंवा खप आहे आणि ते का खरेदी केले जातात, त्यापैकी ग्राहक आपल्याकडे वळवायचा तर आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्याची जी स्ट्रॅटेजी बनवायची असते त्यासाठी मार्केटिंग सर्वे केला जातो. अशा कंपन्या या मतदार क्षेत्रात शिरल्या, ज्यांना मार्केटिंग कंपन्या म्हणून ओळखलं जातं, त्या असे सर्वे करतात आणि त्यांचीच मदत ओपिनियन पोल, एक्झिट पोल वगैरे साठी घेतली जाते. त्यांचे जे कर्मचारी असतात, स्वयंसेवक, व्हॉलेंटियर असतात, हे मतदान केंद्रामध्ये किंवा घरोघर फिरून या प्रकारची माहिती गोळा करतात आणि ती पोलस्टर असतात किंवा जे सेफॉलॉजिस्ट असतात त्यांना देतात. त्यांनी विचारायचे प्रश्न वगैरे असतात, ते पोलस्टर ठरवून देतो आणि पुढचं काम मार्केटिंग कंपनी करते आणि मार्केटिंग कंपनीने गोळा केलेली माहिती सेफॉलॉजिस्टला दिली जाते आणि त्या आधारावर सेफॉलॉजिस्ट किती टक्के मतं कोणाला आणि त्या टक्क्यांच्या आधारावर किती जागा कोणाला किंवा पर्टिक्युलर कुठली जागा कोणाला, इथपर्यंत बारकाईने अभ्यास पूर्ण निष्कर्ष काढत असतात. पण हळूहळू एक आपल्याकडे असतो, कुठल्याही चांगल्या गोष्टीचा, चांगल्या तंत्रज्ञानाचा शोध लागला, अणुशक्तीचा शोध लागला, तर त्या अणुशक्तीच्या आधारे प्रचंड विध्वंसक अस्त्र बनवता येईल असा त्याचा चुकीचा वापर सुद्धा झाला. तेव्हा सेफॉलॉजी असो, ओपिनियन पोल, एक्झिट पोल असोत, याचा सुद्धा निवडणुकीमध्ये आपल्या रणनीतीत वेगवेगळे पक्ष वापर करायला लागले. वातावरण निर्मिती करणं, लोकमत बनवणं, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे, खोटे नाटे सर्वे करून एखाद्याचं पारडं जड आहे दाखवायचं, एखाद्याचं पारडं हलकं आहे असं दाखवायचं आणि 2-4% जे डळमळीत मतदार असतात त्यांना आपल्या बाजूला वळवायला किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात जायला ढकलायचं. यासाठी सुद्धा ओपिनियन पोलचा वापर सुरू झाला. म्हणून निवडणूक आयोगाला शेवटी निवडणुकीचा प्रचार बंद होतो
त्या क्षणापर्यंत तुम्हाला ओपिनियन पोल देता येतील आणि एकदा निवडणुकीचा प्रचार बंद झाला की एक्झिट पोल, ओपिनियन पोल वगैरे काहीही द्यायचे नाहीत जोपर्यंत मतमोजणी मतदान संपत नाही. मतदान संपत नाही तोपर्यंत कुठचेही ओपिनियन पोल हे जाहीर करायचे नाहीत, हा निर्बंध घालावा लागला. आणि यातून पैसे मिळतात, वेगवेगळ्या कंपन्यांना पैसे हवे असतात. त्यामुळे अशा स्वरूपाचं ओपिनियन पोल याचं पेव फुटलं. अनेक पक्ष आपला उमेदवार ठरवायचा, आपल्याला काय मतं मिळू शकतील याचा अंदाज घ्यायचा, आपल्या निवडणुकीसाठी कुठची रणनीती असावी, त्यासाठी मुद्दे कुठचे असावेत यासाठी अंदाज घ्यायला सुद्धा असे सर्वे आणि ओपिनियन पोल करायला लागले. आणि हळूहळू करत हा एक भारतातला प्रस्थापित धंदा होऊन बसला. आणि एकदा धंदा झाला की उडदा माझी काळे बोरे. त्यात काही लफंगे असणार, काही भामटे असणार, काही साधू संत असणार, काही अभ्यासू प्रामाणिक असणार, हे सगळं येतं. त्यामुळे गेल्या साधारण 2-3 दशकामध्ये ओपिनियन पोल या विषयाचा जो बोजवारा उडालेला आहे त्याचं नेमकं ते कारण आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो ना, आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा, नेमकी ती गोष्ट इथे असते. तुमच्याकडे आलेली माहिती चुकीची असेल असं मी म्हणत नाही, पण त्या माहितीचा अभ्यास करून निष्कर्ष काढणारा जर काँग्रेसच्या बाजूचा असेल, जर भाजपच्या बाजूचा असेल, जर ममता दिदीच्या बाजूचा असेल किंवा जर शिवसेना किंवा पवारांच्या बाजूचा असेल, तर तो त्या निकालामध्ये, निष्कर्षामध्ये त्या पक्षाला झुकतं माप देऊ शकतो. आणि त्यामुळे मग प्रत्यक्ष निकाल येतात तेव्हा ते ओपिनियन पोल पेक्षा एकदम उपराटे असतात. मला हे आठवतं एवढ्यासाठी, 1995 मध्ये जेव्हा इंडिया टुडे मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आणखीन एका राज्याचा प्रणय रॉयने केलेला जो ओपिनियन पोल होता तो आलेला होता आणि त्यावर मी 3 अग्रलेख लिहिले होते. एका दैनिकाचा मी संपादक होतो आणि त्यामध्ये मी 3 अग्रलेख लिहिले होते सेफॉलॉजी बद्दल आणि त्यावेळच्या ओपिनियन पोल बद्दल. तर त्यापैकी पहिल्या 2 अग्रलेखामध्ये मी प्रणय रॉय याचं कौतुक केलं होतं, त्याचे ओपिनियन पोल कसे बरोबर येतात हे सगळं सांगितलं होतं. पण तिसऱ्या अग्रलेखामध्ये प्रणय रॉयने जे तर्कशास्त्र वापरलंय आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा कशीही डागडुजी करून बहुमत हुकलं तरी शरद पवार हे सरकार बनवू शकतील असा जो निष्कर्ष काढलाय तो धादांत चुकणार, याचा निर्वाळा मी तिसऱ्या अग्रलेखातून दिला होता. आणि मी बरोबर ठरलो आणि प्रणय राय चुकीचा ठरला. पण माझं मत असं आहे की प्रणय राय चुकीचा ठरला नव्हता. कदाचित शरद पवारांनी त्याला आपल्या बाजूला ओढून आपल्याला झुकतं माप देणारा ओपिनियन पोल दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यातलं एक लॉजिक तुम्हाला सांगतो की मी प्रणय रायचा चाहता असून सुद्धा प्रणयराव चुकीचा ठरवणारा अग्रलेख का लिहिला होता, तर त्यावेळेला सगळ्यात स्वस्त निवडणूक झाली होती, सेशनचा जमाना होता आणि कुठच्याही उमेदवाराला पैशाची उधळपट्टी करता येत नाही इतकी स्वस्त निवडणूक 1995 मध्ये झाली. आणि तरीही मतदानामध्ये जवळजवळ 4-5% वाढ झाली होती. आणि मी माझं तर्कशास्त्र वापरलं की ज्या वेळेला आळस करणारा, मतदानाला जायला आळस करणारा माणूस सुद्धा घराबाहेर पडून मतदान केंद्रापर्यंत जातो, तो एखाद्या दंगलखोरासारखा असतो. त्याला बाहेर काय घडलंय त्याच्याशी कर्तव्य नसतं, तो आपल्या घरात सुखी असतो. पण तो तिरीमिरीला येऊन बाहेर पडतो आणि मतदान करतो, तेव्हा तो काहीतरी उभं असलेलं पाडणार, तो दगड मारणार, तो काच फोडणार, तो दंगा करणार. आणि दंगा करताना काहीतरी उद्ध्वस्त केलं जातं, काहीतरी उभारलं जात नाही. आणि सरकार जर शरद पवारांचं असेल तर हा मतदार शरद पवारांना सत्तेच्या बाहेर करण्यासाठी दंगलखोर होऊन आपल्या घराबाहेर पडलाय. आणि म्हणून शरद पवारांना कुठल्याही परिस्थितीत सत्तेच्या जवळ सुद्धा पोहोचता येणार नाही याचा निर्वाळा मी माझ्या अग्रलेखातून दिला होता. आणि झालं तसंच.
शरद पवार काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला फक्त 288 पैकी 80 जागा मिळाल्या. कुठूनही कुठलाही जुगाड करून शरद पवार मुख्यमंत्री बनू शकत नव्हते. आणि शिवसेना भाजप युती हे एकत्रितपणे जवळजवळ 141 142 म्हणजे बहुमतापासून 4-5 जागा कमी इथपर्यंत गेले होते. सांगायचा हेतू असा मित्रांनो, की ज्या वेळेला पूर्वग्रह असलेले लोक किंवा समजुतीच्या जंजाळामध्ये अडकलेले लोक अशा प्रकारचे ओपिनियन पोल करतात, निष्कर्ष काढतात, त्याचे चुकीचे आधार शोधतात किंवा चुकीच्या बाजूला झुकतात, तेव्हा त्यांचे ओपिनियन पोल फसत असतात. आणि म्हणून गेल्या जवळजवळ 2 दशकामध्ये वारंवार 2004 नंतरच्या काळात डझनावारी ओपिनियन पोल प्रत्येक वेळेला येतात आणि त्यातले जवळजवळ 90% चुकीचे ठरतात. आज काय होतं बघू. मी माझा अंदाज तर जानेवारीत व्यक्त केलाय. मी काय ओपिनियन पोल करत नाही, मी सायको पॉलिटिकल अनालिसिस करतो आणि माझा अंदाज खूप आधीपासून लोकमत कुठच्या बाजूला झुकतंय हे मी वेगवेगळ्या मार्गाने आपल्या घरी बसून शोधत असतो, व्हिडिओ आणि बातम्यांमधून शोधत असतो. मी जर ममता दीदी हरणार हे जानेवारी फेब्रुवारी पासून सांगतोय, ते माझं अजून मत बदललेलं नाही, तेच कायम आहे. आता मला 4 मे मध्ये इंटरेस्ट एवढ्यासाठी आहे की ममता दीदी 100 पार करणार नाही असा माझा अंदाज आहे. तो किती खरा ठरतो हे 4 मे ला दिसेल. पण मी माझा अंदाज बदलत नाही. कदाचित तो चुकीचा ठरेल. 2-3दा चुकीचे ठरलेले, पण अनेकदा बरोबर पण ठरले. ही सुद्धा गोष्ट आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, बिहार या विषयीचे माझे अंदाज बरोबर ठरले, पण लोकसभा 24चा माझा अंदाज आकड्यात चुकला होता. असो, आता थांबतो. एक्झिट पोल आज येणार आहेत आणि ते किती आणि किती खरे आणि किती खोटे हे तुम्हाला समजायला मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.